हरतालिकेची कहाणी। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतांत चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवतांत विष्णू श्रेष्ठ आहे, तसे तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस, आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालेस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्षे तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही तू सहन केलेस. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. ह्याला उपाय काय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेली. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने येथील माझे आसन हल्ले. नंतर मी तेथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली, गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचे पाळणे केलेस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने मानव प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्मांचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या 7 जन्म वंध्या, दरिद्री व विधवा होतात. दरिद्र येते आणि अंती पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाणे द्यावी. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी, देव ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पाय, सुफळ संपूर्ण. आता आपण हरतालिकेची आरती करणार आहोत. जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञान दीपकळिके. जय देवी हर अर्धांगी वससी, जासी यज्ञा माहेरासी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडित गुप्त होसी. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके,
आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी. रिगसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी जय देवी जय हरतालिक सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी. ताप पंचाग्नी साधनेम धूम्रपाणेम अधवदनेम केली बहु उपोषणेम शंभुभ्रतारा कारणेम. जय देवी जय देवी जय हरितालिके सखी आता आपण हरतालिकेची आरती करणार आहोत. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी. हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी. यज्ञ कुंडित गुप्त होसी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी. रिगसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी जय हरतालिक सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी. ताप पंचाग्नी साधनेम धूम्रपाणेम अधवदनेम केली बहु उपोषणेम शंभुभ्रतारा कारणेम. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी. लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरिसी धुर्जटी मज रक्षावेम संकटीम. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी. काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण. माते दाखवी चरण सुख व्हावे जन्म मरण. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी. विक्राळा ब्रह्मांडी माळा. दिशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. ते दुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव
शासन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी